उल्हासनगर महापालिकेने पावसापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली आहे। शहरातील 4 अति धोकादायक इमारती प्रशासनाने पाडल्या तर 302 इमारतींना महापालिकेने नोटीस बजावली आहे। नेरूळ उरण रेल्वे मार्गावर खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद आहेत, त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होतोय। रेल्वे स्थानक सुरू होऊन 2 वर्ष झाली तरीही स्वच्छतागृह अजूनही बंदच ठेवण्यात आलेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाले सफाईचा आढावा घेतला। 6 जूनला परत पाहणी केल्यानंतर ही नाले स्वच्छ दिसले नाहीत तर अधिकाऱ्यांना जाब विचारू असा इशाराही राजू पाटील यांनी यावेळी दिला। जळगावमध्ये स्मशानभूमीतील ओटे तुटल्यामुळे जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। अनेक वेळा महापालिकेकडे मागणी करूनही याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे लवकरात लवकर यामध्ये सुधारणा। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। वाराणसीत 1 जूनला वाराणसीमध्ये मतदान होणार आहे, त्यासाठी फडणवीस वाराणसी आज दौऱ्यावर आहेत। वाढत्या उन्हाने राजकीय नेतेही हैराण झालेले दिसतायत। या उकड्यावर मात करताना राहुल गांधींचा कूल अंदाज दिसला। उत्तर प्रदेशमधल्या रुद्रपूरमध्ये राहुल गांधींनी भाषणावेळी गरमी काफी हे म्हणत थंड पाणी स्वतःच्या डोक्यावर ओतलं। उपस्थितींनीही त्यांच्या या कृतीचं टाळ्या वाजवत स्वागत केलं। बिहारमध्ये आलेल्या राहुल गांधींनी मटण पार्टीचा आस्वाद घेतला। लालू यादव यांची कन्या मिसा यांच्या प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींना लालू यादव कुटुंबियांनी चक्क मटण खाऊ घातलं। चंपारण, मटण, मासे आणि लिटी चोखा असा जेवणासाठीचा खास बेत होता।